आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की फक्त ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती याचं रिझर्वेशन जे आहे 50%च्या आतमध्ये जिथे आहे तिथेच तुम्ही घ्या। आता या जिल्हा परिषद पंचायत समिती ज्याच्यामध्ये रिझर्वेशन 50%च्या आतमध्ये आहे त्या फक्त 12 जिल्हा परिषद आहेत आणि या 12 जिल्हा परिषदचं नियोजन आम्ही करतो आहे। आमची अडचण आहे की या निवडणुका जसं विधानसभा लोकसभेच्या निवडणुका असतात त्याच्यापेक्षा खूप कॉम्प्लेक्स या निवडणुका असतात, ज्याच्यामध्ये एकेका प्रभागामध्ये 4 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा असतो। नगर परिषद नगरपंचायतमध्ये एक अध्यक्ष आणि 2 मेंबर निवडून द्यायचा आहे। जिल्हा परिषदमध्ये एक गटासाठी आणि एक गणासाठी, आणि या इतक्या कॉम्प्लेक्स असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला अधिकाऱ्यांची गरज भासते। आणि आता ज्या जिल्हा परिषदा या 50%च्या आतमध्ये आहे या अशा जिल्हा परिषद आहे तिथे महानगरपालिका सुद्धा आहे, आणि त्याच्यामुळे आणि या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि संभाजीनगर मधील काही जिल्हे यामध्ये येत आहेत, आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यांमध्ये महानगरपालिका सुद्धा असल्यामुळे आम्हाला अधिकाऱ्यांची जी कमतरता आहे, अधिकाऱ्यांची कमतरता भासते। त्याचं नियोजन आम्ही करतोय। एकदा अधिकारी आम्ही 1-2 दिवसामध्ये पुन्हा बसणार आहे विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन, आणि अधिकारी उपलब्ध झाल्याबरोबर आम्ही त्या सुद्धा निवडणुका आम्ही या 12 जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा आम्ही घोषित करू, आणि 31 जानेवारीपर्यंत आम्हाला करावंच लागेल कुठल्या परिस्थितीत।